नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या आपल्या नव्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण लोकसत्ता आणि मटा या दोन न्यूजपेपरचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अनालिसिस करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या घडामोडी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मदरसा कायदा वैध, त्याच्यानंतर संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक, 2036 ऑलिम्पिकसाठी भारताचा प्रस्ताव, प्रचारात सहभागी झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई, कृत्रिम बुद्धिमत्तेत नैतिकता रुजवण्यासाठी खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्यावरती अंकुश, ग्रामीण बँका 43 वरून 28 पर्यंत घटणार, सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक आणि राजकीय पक्ष दर्जा आणि मतांचा टक्का, स्थलांतरित प्रजाती आणि एक्सेस टू कॉन्झर्वेशन अशा काही महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत. बघा, मदरसा कायद्यावरती शिक्कामोर्तब, धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन नाही, सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केलेला दिसतो. उत्तर प्रदेशामध्ये मदरशांचं नियमन करणारा उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2004 हा घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं हा कायदा अवैध ठरवण्याचा जो निर्णय दिलेला होता तर तो रद्दबातल केला किंवा त्याच्यामध्ये करेक्शन केलेलं दिसतं. म्हणूनच आपण बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयाला सेल्फ करेक्टिंग एजन्सी म्हणून त्या ठिकाणी बघतो, ज्याच्यामध्ये यापूर्वी दिलेले निकाल कुठल्याही मग सबऑर्डिनेट न्यायालयानं असेल किंवा स्वतः उच्च न्यायालयानं असेल, सर्वोच्च न्यायालयानं असेल तर ते बदलण्यात त्या ठिकाणी येऊ शकतात. आपण केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला किंवा सरनाम्याच्या बाबतीमध्ये जी चर्चा करतो तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला असं लक्षात येतं की आधी काही निवाड्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही सांगितलेलं होतं, मात्र नंतर त्याच्यात करेक्शन झालेले दिसतात. उत्तर प्रदेश मदरसा कायद्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन होत असल्याचं निरीक्षण नोंदवत बेसिकली अलाहाबाद उच्च न्यायालयानं कायदा घटनाबाह्य असल्याचा निकाल दिलेला होता, तो आता रद्दबातल ठरवलेला आहे आणि त्यामुळं मदरसे बंद करून त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना औपचारिक शालेय शिक्षण व्यवस्थेत सामावून घेण्याचे जे निर्देश राज्य सरकारला दिलेले होते तर ते देखील आता रद्दबातल होते. मात्र या कायद्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचं दिसत नाही, असं देखील एक महत्वाचं मत हे सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं दिसतं. आपल्याला भारतीय राज्यघटनेने वेगवेगळे मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला धार्मिक हक्क देखील काही प्रदान करण्यात आलेले दिसतात. सो त्याच्या अनुषंगाने देखील आन्सर रायटिंगला या निवाडाची मदत त्या ठिकाणी होऊ शकते. राज्य सरकारला या बाबतीमध्ये मदरसा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं देखील मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. मात्र फाजिल म्हणजे पदवी आणि कामिल म्हणजे पदव्युत्तर म्हणजेच ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट या पदव्या देण्याचा अधिकार मात्र मदरशांना नाही, तर असा देखील निर्णय यामध्ये सांगण्यात आलेला दिसतो. कारण त्यामुळं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन होतं. त्यामुळं मदरसा कायद्यातील ही तरतूद मात्र घटनाबाह्य आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय, तर मदरसा कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत तर त्या घटनाबाह्य आहेत का? नाही. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष तरतुदींचं उल्लंघन होतंय का? नाही. मात्र फाजिल आणि कामिल ही जी पदव्या आहेत तर त्या पदव्या देण्याचा अधिकार मदरशांना आहे का? नाही. कारण तो अधिकार कुणाचा आहे? विद्यापीठ अनुदान आयोगाचा आहे किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यातील तरतुदींचं त्यामुळे उल्लंघन होतंय. त्यामुळे सरसकट संपूर्ण कायदा रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय हा या खंडपीठानं सदोष असल्याचा त्या ठिकाणी निर्वाळा दिलेला दिसतो. याच्यामध्ये बघा, राज्यातील मदरसे बंद करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयानं या निकालात दिलेले होते. त्यामुळं 16,000 मदरशातील 17 लाख विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत पाठवणे सक्तीचे करण्यात आलेले होते. मात्र आता ती सक्ती करण्यात येणार नाही. पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम निश्चित निर्धारित करण्यास मदरशांना मात्र मनाई करण्यात आलेली दिसते. मदरसा बोर्डाने मान्यता दिलेल्या शिक्षणाच्या मानकांचे हा कायदा नियमन करण्याचा प्रयत्न करतो. मदरसा कायदा राज्याच्या सकारात्मक कर्तव्याच्या अनुषंगाने म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन नावाची गोष्ट तुम्ही बघता या ठिकाणी, तर तो सुनिश्चित करतो की मान्यताप्राप्त मदरशांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्रतेची पातळी वाढावी, जेणेकरून ते समाजात सक्रियपणे भाग घेऊ शकतील. अनुच्छेद 21 आणि शिक्षणाचा अधिकार हा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रशासनाच्या स्थापनेनुसार वाचला गेला पाहिजे. धार्मिक अल्पसंख्याक शिकवण अल्पसंख्याकांच्या हक्कांना बाधा न पोहोचवता आवश्यक मानकांचे धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रदान करतात, हे सुनिश्चित करण्यासाठी मंडळ राज्य सरकारच्या मान्यतेने असे नियम बनवू शकते. सो हे सर्वात महत्वाचं आहे. बघा, खंडपीठानं असं देखील म्हटलेलं आहे की मदरसा कायद्याअंतर्गत दिलेल्या शिक्षणानं कलम 21A चं उल्लंघन होतं हे गृहीत धरणं ही उच्च न्यायालयाची चूक आहे. कारण शिक्षणाचा अधिकार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना लागू होत नाही. मदरसा कायद्यातील तरतुदी योग्य आहेत कारण त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेत सुधारणा करून आणि त्यांना
परीक्षांमध्ये सक्षम बनवून नियमनाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा कायदा उत्तर प्रदेशातल्या अल्पसंख्याक समुदायाच्या हिताचं रक्षण करतो, कारण तो मदरशांमधल्या शिक्षणाच्या मानकांचं नियमन करण्याचा प्रयत्न करतो. तसंच विद्यार्थ्याला उच्च शिक्षण मिळवण्यास अनुमती देखील प्रदान करतो किंवा उच्च शिक्षण मिळवण्यासाठी जे प्रमाणपत्र त्याला आवश्यक आहे तर ते प्रमाणपत्र प्रदान करतो. आंध्र प्रदेश विरुद्ध मॅकडोवेल अँड कंपनी 1996 यासारख्या निकालाचा देखील रेफरन्स यामध्ये दिलेला दिसतो, की ज्यामध्ये केवळ 2 कारणांनी कायदा अयोग्य घोषित केला जाऊ शकतो. पहिलं म्हणजे तो विधिमंडळाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. म्हणजेच विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असणारा कायदा जर केला असेल तर, आणि राज्यघटनेच्या इतर कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करत असेल तर. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की राज्य विधिमंडळाच्या अधिकाराच्या क्षमतेच्या पलीकडे आहे का हा कायदा? तर निश्चितपणे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदीचं उल्लंघन होत नाही, असं स्वतः सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिल्यामुळं मदरसे सुरूच राहणार आहेत, किंवा हा कायदा जो आहे तर तो जो घटनाबाह्य घोषित करण्यात आलेला होता तर ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र फाजिल आणि कामिल याच्या बाबतीत लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं पण महत्वाचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर ही न्यूज अतिशय महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे, संजय वर्मा नवे पोलीस महासंचालक. कालच्या एपिसोडमध्ये आपण रश्मी शुक्ला यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं हे बघितलेलं होतं, आणि त्याच्यानंतर 3 सिनियर मोस्ट IPS ऑफिसरची नावं ही निवडणूक आयोगाकडे देण्यात यावीत असे निर्देश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेले होते. सो त्या पार्श्वभूमीवरती जे 3 नावं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाकडे दिलेली होती त्याच्यामधून संजय वर्मा यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. निवडणूक आयोगानं याबाबतचे आदेश काढल्यानंतर लगेचच संजय वर्मा यांनी पदाचा कार्यभार स्वीकारलेला दिसतो. संजय वर्मा हे 1990च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत आणि कायदा आणि तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये महानिरीक्षक पदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. त्यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे म्हणजेच SITचे नेतृत्व देखील वर्मांनी केलेले होते. याशिवाय वर्मा 4 वर्ष म्हाडाच्या दक्षता विभागामध्ये कार्यरत होते. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयात देखील ते काही काळ कार्यरत होते. महासंचालक कार्यालयातून वर्मा यांची राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. ते मूळचे उत्तर प्रदेशमधले आहेत आणि त्यांनी अभियांत्रिकीमधून आपले शिक्षण घेतलेले आहे. एप्रिल 2028 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहे. निवडणूक आयोगानं वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव SK दास यांच्या हस्ते काढलेले आपल्याला दिसतात, आणि त्यानुसार आता निवडणूक आयोगाच्या सांगण्यानुसार संजय वर्मा हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील. पुढची महत्वाची न्यूज आहे ती बघा, ऑलिम्पिकसाठी भारताचा प्रस्ताव 2036च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी IOC ला पत्र देण्यात आलेलं आहे अशाबाबतची आपल्याला गोष्ट दिसते. 2036च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदासाठी भारतानं उत्सुकता दर्शवलेली आहे, आणि त्याच्यासाठी आयोगाला इरादा पत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीला सादर केलेलं दिसतं भारतानं. 1 ऑक्टोबरला हे लेटर ऑफ इंटेंट पाठवलेलं आहे. पुढील वर्षी IOCच्या निवडणुका होणार आहेत, त्यानंतर यजमान पदाबद्दल निर्णय घेतला जाईल असं देखील स्पष्ट आहे. भारतानं ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुकता दर्शवलेली असली तरी देखील भारताबरोबरच सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की या देशांनी देखील ही उत्सुकता दर्शवलेली आहे. ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या भारताच्या प्रयत्नांना IOCचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाठिंबा मिळालेला आहे. मात्र बाख यांचा कार्यकाळ हा पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्षांची भारताप्रती भूमिका काय आहे तर त्याच्यावरून ठरेल की नेमकं भारताला 2036च्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळेल की नाही. पण त्याच्या आधी 2 ऑलिम्पिक होणार आहेत, 2028चं ऑलिम्पिक आणि 2032चं ऑलिम्पिक. 2028चं ऑलिम्पिक हे अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी होणार आहे, तर 2032चं ऑलिम्पिक हे ऑस्ट्रेलियामधल्या ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. सो हे 2 यजमान लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बऱ्याचदा अशा मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाताना दिसतो. नेक्स्ट आहे, प्रचारात सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांवरती कारवाई. राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे आदेश उच्च शिक्षण विभागानं राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना दिलेले आहे. थोडक्यात काय, शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल
मग शिक्षक असाल, प्राध्यापक असाल, शिक्षकेतर कर्मचारी असाल आणि तुम्ही डायरेक्टली अथवा इनडायरेक्टली प्रचारामध्ये सहभाग घेत असाल किंवा तुमच्या पॉवरचा वापर करून इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत असाल की एखाद्या विशिष्ट पक्षाला, विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं जावं, तर त्याच्या अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश उच्च शिक्षण विभागानं राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना दिलेले आहेत. त्यामुळे विद्यापीठ किंवा संलग्न महाविद्यालयातील या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षांच्या निवडणूक कामामध्ये, प्रचार कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता येणार नाहीये. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कृत्रिम बुद्धिमत्तेत नैतिकता रुजवण्यासाठी असा पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. कालच्या एपिसोडमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणीय आव्हानं बघितलेली आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैतिकता हा कंटिन्युअसली चर्चेत असणारा मुद्दा आहे. नैतिकता अत्यंत वादाचा मुद्दा आहे. एका माणसाच्या दृष्टीने न्याय्य असलेली गोष्ट दुसऱ्याच्या नजरेतून न्याय्य असेलच किंवा योग्य असेलच असं नाही. सो या संबंधीचे समज, निकष, पूर्वग्रह यांच्या बाबतीत अनेक फरक असू शकतात. मुळातच नेमकी सीमारेषा याच्या बाबतीत की काय नैतिक आहे आणि काय नैतिक नाही, तर ती आखणं हे थोडंसं जिकिरीचं ठरतं आणि त्यातच AI मध्ये तर अजून जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे घडू शकणाऱ्या गोष्टी नैतिकतेच्या फुटपट्टीनं नेमक्या कशा मोजायच्या याबाबत कुठलीच स्पष्टता आपल्याला दिसत नाही. कारण मुळात नैतिकतेची व्याख्या करणं हेच थोडंसं कठीण आपल्याला दिसतं. देशोदेशी या संदर्भात अनेक पातळ्यांवरती काम सुरू आहे. त्यात कायदे करण्यापासून ते तंत्रज्ञान उभ्या करणाऱ्या लोकांनी नेमकी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून AI जे आहे तर ते कुठंतरी इथिकल AI त्या ठिकाणी बनेल, यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्यपणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं नैतिकतेच्या बाबतीत 3 प्रश्न उभे राहतात असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकांच्या खाजगीपणा आणि त्यांच्यावरती पाळत ठेवली जाणं, पूर्वग्रह दूषित मानसिकतेमुळे केला जाणारा भेदभाव आणि या तंत्रज्ञानामुळे मानवी निर्णय क्षमतेला असलेले स्थान. यामधल्या पहिल्या 2 मुद्द्यात बद्दल आता समाजात काही प्रमाणात जागरूकता आलेली आहे. लोकांच्या खाजगीपणावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपक्रमांच्या साहाय्याने केले जाणारे हल्ले काही प्रमाणात परिचयाचे झालेले आपल्याला दिसतात. मग डीप फेक असेल किंवा इतर डिफेमेशनच्या केसेस आपल्याला बघता येतील किंवा सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये जे गोष्ट AIच्या माध्यमातून घडवून आणलेली दिसतीये तर त्या सगळ्या गोष्टी दिसतील. पूर्वग्रह दूषित मानसिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. याचं कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान माणसानंच तयार केलेल्या माहितीच्या अफाट साठ्यांवरती आधारित आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान जे आहे तर त्याचे पडसाद जे आहेत तर ते पूर्वग्रहाचे पडसाद जसेच्या तसे उठताना दिसतात. म्हणूनच अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना रोजगाराच्या संधी नाकारल्या जाणं, त्यांना कर्ज न मिळणं, स्त्रियांना भेदभावाची वागणूक मिळणं यांसारखे अनेक निर्णय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानानं घेतले असल्याचं आढळलेलं आहे. म्हणजेच जे पूर्वग्रह माणसामध्ये अस्तित्वात आहेत तेच पूर्वग्रह जो माणूस ही टेक्नॉलॉजी निर्माण करतोय त्या टेक्नॉलॉजीमध्ये पण असू शकतात किंवा त्या पूर्वग्रहांना प्रवृत्त केलं जातं. तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित होताना दिसतो. आर्टिकल महत्त्वाचं आहे, नीट लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची न्यूज आहे खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्यावरती अंकुश. सर्व खाजगी मालमत्ता या समुदायाच्या मालकीची भौतिक संसाधनं असू शकत नाहीत असं नमूद करत राज्य सरकारे ती ताब्यात घेऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. या निकालामुळे सार्वजनिक हित साधण्याच्या दृष्टीनं खाजगी वितरण करण्यासाठी खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा जो राज्य सरकारांचा अधिकार आहे तर त्याच्यावरती अंकुश येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठानं राज्यघटनेचे कलम 31 आणि कलम 39 यांच्या आकलनात स्पष्टता प्रदान केली. त्यामध्ये व्यक्तींचे अधिकार विरुद्ध सार्वजनिक हितासाठी साधन संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा शासनाचा अधिकार याबद्दल महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश होतो. सो स्टॅटिक टेक अवेज म्हणून याच्यामध्ये आर्टिकल 31C आणि आर्टिकल 39B हे बघणं आपल्याला गरजेचं ठरतं. या निकालाचा महाराष्ट्रातील मालमत्ता आणि साधन संपत्तीच्या वितरणाशी संबंधित कायद्यांवरती परिणाम होऊ शकतो. राज्यातील असुरक्षित झालेल्या जुन्या इमारती आणि त्यांचं पुनर्वसन हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयानं 1986च्या म्हाडा कायद्यातील प्रकरण 8A वैधतेचा उहापोह केला नाही. कारण या कायद्याअंतर्गत एखाद्या इमारतीतील 70% रहिवाशांची मंजुरी असेल तर पुनर्विकासासाठी संबंधित इमारत आणि ती उभी
असलेली जमीन ताब्यात घेण्याचा अधिकार शासनाला देण्यात आलेला आहे. घटनापीठातील 7 न्यायाधीशांनी न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांनी 1978 साली रंगनाथ रेड्डी प्रकरणात दिलेल्या निकालाशी असहमती दर्शवलेली दिसते आणि खाजगी मालमत्ता समुदायाच्या मालकीची मानली जाऊ नये असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे. सो हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. स्टॅटिक गोष्टी ज्या सांगितल्यात आर्टिकल 31C आणि आर्टिकल 39B तेही लक्षात ठेवा. ग्रामीण बँका 43 वरून 28 पर्यंत घटणार. सो फॅक्च्युअली इम्पॉर्टंट न्यूज आहे. कार्यात्मक सक्रियता आणि खर्चाचं तर्कसंगत प्रमाण साध्य करण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं देशातील क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाचा 4था टप्पा सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आत्ता सध्या अस्तित्वात असलेल्या 43 बँकांवरून त्यांची संख्या 28 पर्यंत घटणं अपेक्षित आहे. अर्थ मंत्रालयानं तयार केलेल्या आराखड्यानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये 15 ग्रामीण बँकांचं विलिनीकरण करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक 4 ग्रामीण बँकांचं विलिनीकरण होत आहे, तर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान यामध्ये प्रत्येकी 2 बँकांचं विलिनीकरण होणार आहे. केंद्र सरकारनं बेसिकली 2004 मध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली होती, ज्यामुळे अशा बँकांची संख्या 2020-21 पर्यंत 196 वरून 43 पर्यंत घटलेली होती. ग्रामीण भागातले छोटे शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांना कर्ज आणि इतर सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून क्षेत्रीय ग्रामीण बँक अर्थात RRB रिजनल रुरल बँक कायदा 1976 अन्वये या बँकांची स्थापना करण्यात आलेली होती. 2015 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली, ज्याद्वारे या बँकांना केंद्र, राज्य आणि प्रायोजिक बँकांव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून भांडवल उभारण्याची परवानगी देण्यात आली. सध्या जर विचार केला तर केंद्राचा या बँकांमध्ये 50% हिस्सा आहे, तर राज्य आणि प्रायोजक बँक यांचा विचार केला तर प्रायोजक बँकेचा 35% वाटा आणि राज्याचा 15% वाटा आहे. म्हणजे थोडक्यात 50% वाटा हा केंद्राचा आहे, त्याच्यानंतर 35% वाटा हा प्रायोजक बँकेचा आहे आणि उरलेला जो 15% वाटा आहे तर तो राज्य सरकारचा त्या ठिकाणी आहे. भाग भांडवल कमी केल्यानंतर देखील सुधारित कायद्यानुसार केंद्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रायोजक बँकांचं भाग भांडवल हे 51% कमी होऊ शकलेले नाही. म्हणजेच थोडक्यात काय, त्याचं प्रायव्हेटायझेशन वगैरे कुठल्याही प्रकारे झालेलं दिसत नाही. मार्च 2024 अखेरीस देशातील 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, मग त्याच्यामध्ये पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लडाख हे केंद्रशासित प्रदेश प्रामुख्याने आहे, तर त्याच्यामध्ये 22,069 शाखांसह 43 RRBs त्या ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये 31.3 कोटी ठेवी खाती आणि सुमारे 3 कोटी कर्ज खाती आपल्याला दिसतील. सो RRBचं त्या ठिकाणी रिस्ट्रक्चरायझेशन होते आणि 43 वरून 28 पर्यंत संभाव्य संख्या घटणार आहे. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सुहास जोशी यांना बघा, मागच्या काही सेशन्समध्ये आपण बघितलेलं होतं की नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते सांगली या ठिकाणी त्यांना नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं दिसतं. त्याचवेळी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचाही गौरव करण्यात आला. सो याच्या आधी जाहीर झाला तेव्हा आपण हे बघितलेलं होतं, आता प्रत्यक्ष त्यांना तो सन्मान दिला जातोय. राजकीय पक्षांचा दर्जा आणि मतटक्का, आता याच्यामध्ये मी म्हणेन की जास्त करून स्टॅटिक मुद्दे वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भारतीय निवडणूक आयोग निवडणूक लढणाऱ्या पक्षांना कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतं. त्याच्यामध्ये 3 प्रमुख कॅटेगरी आहेत. पहिली आहे राष्ट्रीय पक्ष, त्याच्यानंतर आहे राज्य पक्ष, त्याच्यानंतर नोंदणीकृत अवर्गीकृत पक्ष. अशा पद्धतीनं सो देशातले आणि राज्यातले राष्ट्रीय पक्ष कोणते किंवा राज्य पक्ष कोणते, तर हे लक्षात घेणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल. या सगळ्याच्या PDF ज्या आहेत तर त्या आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध तुम्हाला होतील, तर तिथून त्या PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. परदेशी पाहुणे पुण्यात दाखल अशी न्यूज होती पुण्याच्या रिजनल पेजला. सो थंड हवेच्या प्रदेशातून दरवर्षी 4 महिन्यांच्या मुक्कामासाठी वेगवेगळे परदेशी पक्षी प्रजाती या पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या रिजनमध्ये येताना दिसतात. मला या ठिकाणी फोकस करायचा आहे तो म्हणजे स्थलांतर करणाऱ्या प्रजाती या कन्सेप्टवरती. ऋतुमानातील बदलानुसार ज्या प्रजाती विशिष्ट भूप्रदेशामध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करतात त्यांना स्थलांतर करणाऱ्या प्रजाती असं म्हटलं जातं. सो मालाड डक असेल, बार हेडेड गीज, शेकाट्या किंवा भिगवणमध्ये येणारे फ्लेमिंगोज असतील किंवा अनेक ठिकाणी भारतामध्ये फ्लेमिंगोज जे आहेत तर ते येताना दिसतात. सायबेरियन क्रेनच्या बाबतीमध्ये आपण भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये सायबेरियन क्रेन मायग्रेट करतो सायबेरियामधून, तर तेही आपण बघू शकतो. या सगळ्या पक्ष्यांच्या या
स्थलांतर करणाऱ्या प्रजातींच्या संवर्धनासाठी CMS नावाचा करार आहे, कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज. तोच करार जो आहे तर तो बॉर्न कन्व्हेन्शन म्हणून पण ओळखला जातो. बऱ्याचदा बॉर्न कन्व्हेन्शन वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, पक्षी स्थलांतर करण्याची कारणं काय आहेत? बर्फ पडायला लागला की पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भासतो. अन्नाच्या शोधात ते इतर देशांमध्ये स्थलांतर करताना दिसतात. युरोप, आफ्रिका, सौदी अरेबियासह आशिया खंडातील पक्षी स्थलांतर करतात. ते भारतासह इतर काही देशांमध्ये जातात. महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली जे वेटलँड्स आहेत तर तिथं या पक्ष्यांची आश्रयस्थानं आहेत. कात्रजचे प्राणी संग्रहालय पर्यटकांनी गजबजलं. अर्थातच ही न्यूज नाही सांगायची मला इथे एक गोष्ट फोकस करायची होती, ती म्हणजे एक्स सिटू कॉन्झर्वेशन. सो तुम्ही जेव्हा कुठलंही प्राणी संग्रहालय बघता तर प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. मग तिथं त्यांचं संवर्धन कुठल्या प्रकारे केलं जातं तर एक्स सिटू म्हणजे काय, मूळ स्थानाबाहेर केलं जाणारं संवर्धन. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचे 2 प्रकार आहेत. एक आहे इन सिटू कॉन्झर्वेशन, जिथं मूळ स्थानामध्ये संवर्धन केलं जातं, आणि दुसरं आहे एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे मूळ स्थानाच्या बाहेर केलं जाणारं संवर्धन. आपण प्राणी संग्रहालयाचा विचार केला तर हे काही त्यांचं अधिवास क्षेत्र नाहीये तिथं आढळणाऱ्या प्रजातींचं, त्यामुळे तिथं जे संवर्धन केलं जात आहे तर ते एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणून आपण ओळखतो. नेक्स्ट न्यूज आहे परत एकदा एन्व्हायरमेंट रिलेटेड. बारामती तालुक्यातल्या तांदुळवाडी परिसरात दुर्मिळ इजिप्शियन गिधाड सापडलंय. प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रश्न विचारला तर इजिप्शियन गिधाडांनाच पांढरं गिधाड म्हणून देखील ओळखलं जातं. जे आकाराने जरा लहान असलेल्या गिधाडाचं डोकं पिसेविरहित आणि पिवळसर असतं. पक्ष्यांची पिसे काळसर, लांबट आणि टोकदार असतात. ही जात देखील नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. महाराष्ट्रामध्ये देखील आणि भारतामध्ये देखील गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये घटते. तर त्याच्या मागचं कारण आहे ते म्हणजे डायक्लोफेनॅक, ज्याचा वेदनाशामक म्हणून वापर केला जातो पाळीव प्राण्यांमध्ये. आणि हे पाळीव प्राणी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचं मांस या गिधाडांनी खाल्ल्यामुळं या गिधाडांचं मूत्रपिंड निकामी होतंय आणि त्यामुळं ते मृत्युमुखी पडतात. याच्यासाठी 2 कन्सेप्ट आपण लक्षात घेतो बघा. एक आहे जैव संचयन म्हणजेच बायो ॲक्युम्युलेशन, आणि दुसरं आहे जैव आवर्धन म्हणजेच बायो मॅग्निफिकेशन. सो अन्न साखळीमध्ये एखादा परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट जेव्हा प्रवेश करतो तर त्याला बायो ॲक्युम्युलेशन असं म्हटलं जातं. आणि जसजसं वरच्या पोषण पातळ्यांमध्ये जावं तसतसं या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढायला लागतं. त्यालाच जैव आवर्धन किंवा बायो मॅग्निफिकेशन असं म्हटलं जातं. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या काही आजच्या 6 तारखेच्या न्यूजपेपरमधल्या न्यूज होत्या ज्याचं आपण डिटेल स्वरूपात डिस्कशन केलं. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंटसह आपल्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्हच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.